तटीच कोण नाही बसली व तटी ते पाहुणी बसेल आहे ना. आता बाई मुकाट्यानं राहा, हातपाय गीतपाय मंजून सांगलं ना आपल्याला अति थैल्या ठेवा म्हणून. या खोलीत मग या खोलीत थैल्या ठेवायलाच ना ते बलायले. काय झालं? काय नाही बाई मंजू, काही नाही. हे बाय मंजू बाई, हे बाय थैल्या की नाही मोठ्या बाई माहिती कोपऱ्यात ठेवल्या का बाय मंजू. हे बाय त्या थैल्या आहे की नाही, या कोपऱ्यात ठेवल्या बाई. आणि हे थैली आहे की नाही, काय काय आणलं, लय आणलं थैल्या भरभरू. आता सामानच आणलं बाई. बहीणजू त्या बाई त्याला ननद बाई का सासूबाई आहेत ना त्या. हो त्या ओळखलं नाही का, त्या आत्या बाई ना ते. हो हातपाय धुना तुम्ही, बाथरूम आहे ना अंदर. हातपाय धुवा फ्रेश व्हा. हो ना हातपाय धुतो. पाच बाई लेकरं कसं आहे ते सांगलं आम्ही एका परी माय. धिंगाणा करू नका, मस्ती करू नका, पण आता लेकरं होत. ध्यान ठेवजो. काय तोडते फोड माहिती ती बसले टीव्ही जोड, टीव्ही चालू होता तर काही नाही होत. आजी चल हात पाय धुई आणि चल तूही बस टीव्ही जोड. ती पाय तू कधी आली हो आजी. मी आता म्हणलं काय माहिती येतच नाहीस का. काय व माची मी ते एवढा फोन केलता ना. आली मग काका म्हणे जाय म्हणे मग. हा साजरी है मजेत आहेस. काय बाई नातीची चौकशी पाहा ना. मजेत आहे तुझी नात. हाव आजी मजेत हाव मी. तुझी तब्येत कशी आहे? मस्त साजरी. मा तब्येतले काय होती होळी मेले मा तब्येतचे. हे माई तब्येत लय साजरी, काही घोर नाही, मस्त आहे. का कार्यक्रम आहे, काही तयारी तर नाही केली. आम्ही आलो एवढं काय करा माया बुडीचं. हो आत्या बाई मुख्य आहे ना तयारी का, तुम्हाला का बँड वाजवा लागते का? अहो आजी सगळीच तयारी आहे. आता तुम्ही आले ना, आता उद्या कार्यक्रम आहे की नाही तर सगळंच आहे ना. आता हळूहळू तेच दुई हात पाय. चल मग मी चहा ठेवला. पिंकी ते राहू दे ना मी गाडते ना. नाही बाई ननदनं ठेवला हो चहा मोठ्या बाई. ननदनं चाही ठेवला लागे म्हणजे इकडे आली तर. हो चल ना आपण हे पाय घे धू अंजती असं वाटीन गेल्या आणि खोलीतच जाऊन बसल्या. या आते बाई या हात धुवा. हात पाय जाऊ दे माय, मला पहिले तर लघवीला जा लागते. कोणा सकाळचं मला लघवी आली. साजरे झाले पाहिजे जेवण होतं. माय बाई भुका लागल्या होत्या बरं धकलं. तुम्ही काही आला म्हणा पाहुणीन. मी परवाच्या दिवशी आली. नाही सून मी. आमच्या घरी कार आहे ना, आमच्या कार न चालू आम्ही. तुम्ही हे भाड्याची आणली होती वाटते. नाही मंजू चांगलं होतं, तिच्या घरी काही गाडी गिडी नाही. काच्याही घरी नाही म्हणे गाडी, म्हणून म्हणलं मी भाडा नाही. आमच्या घरी स्वतःची गाडी आहे, मोठी आहे. हो आमच्याच कारनं आलो आम्ही. हो ना हो नाही आमच्या घरी काही नाही बाई. म्हणजे हे प्रणवच्या बाबा जो आहे टू व्हीलर आहे, आमच्या घरी मोठी गाडी नाही. तुमच्या घरी टू व्हीलर आहे नाही. मंजूच्या बाबाजवळ काय आहे बैलबंडी. काही काम आहे का काय करा बाई गंगूबाईचं धड बोलत नाही. माय सोप सुपारी घेतली का पाहुण्यान बाई. इन बाई या ना बसा ना. हो सोप घेतली ना आम्ही. या बसा. बसा 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 मी इकडून बसतो. म्हटलं अंग टाक सांगत अंग टाका. एवढ्या गाडीत बसून आल्या तर आजीला म्हटलं अंग टाक तुम्ही. आई नाही नाही काय बसताना घंटा भराते बाई. मग टाकतील ना आता जेवल्या नाही टाकते अंग. बाई गोडी दिली का पुष्पा गोडी दिली आता पहिले. मगच दिली मी. गुडी पहिले गोया चालू आहेत वाटते. हो हो मग काय तर रोजच्या दोन ना तू लहान होता त्यापासूनच्या आहेत. महिला सोय है. लेख महिला सोय घेते. तुमचा लेख घेते का तुमची सोय. म्हणजे माई सोय कोण नाही ना, मालकीन हो मी घराची. मायाच लक्ष्मी आहे. लग्न झालं तर काही नव्हतं आमच्या घरी. मला लग्न त्यापासूनच समज भरभराट आली. मला पाहिजे लक्ष आहे ना, माई सोय काऊन नसणार आहे. मग काय तर आई वहिनी मी ते वर आवा मी. बरं झालं का तुमचं काम झाले का. हो झाले. आता वहिनीच्या हातावर मेहंदी काढते. असं या समजा बायाची हातावर काढलं आमची. हो तिच्या म्हणजे हातावर काढ पहिले तिची झाली की मग हे पाय ते मायाच्या हातावर काढजो लागे, निधीच्या हातावर आणि पोरायच्या हातावर बरणवच्या हातावर काढजो. माय लयच गुणाचं आहे व तुमचं पोरग चुटू चुटू बोलते मस्त. त्याच्या हातावर काढजो व 5 ठिपके. म्हणला इनबाईच्या हातावर काढजो मेहंदी. काले हो माय आता आपलं काय तुम्हीच तर आणले पाहिजे होते मेहंदीचे कोण. मग तुमचंच काम आहे. हिची का फक्त
कोल्डे कोल्डे पाय धुवायलाच आला का? काही मेहंदीचा कोण घेऊन तुम्हीच आणा लागत होता? मेहंदीचा कोण नाही आणला माय. आम्ही आणा लागत होता का? आम्ही त्यात आणला नाही. ते तुमच्या तेत पुष्पा त्याच्या ओटीत आहे ना होतो माय मोठ्या बाई. तो तोलचा कसा आहे 10 रुपयावाला? ते का ते बोटीचं सामान आता दिला. मेहंदी आणा लागत होती का माय? मला काही माहित नाही. येईन बाई मजाक करतात आमच्या ननदबाई. ननदबाईचा स्वभाव लय मजाकी आहे बरं. हो त्या लय मजा का करतात. काही मी गिरी नसतात आणत. मेहंदी काय आणा लागते? नाही माय आम्हाला काही नव्हतं. आम्ही आणली नाही माय बाई. तुमच्या गावात भेटत असेल तर आणायला ना. पैसे दे का परी मी. तुमच्या इकडे आणत असतील तर गोष्ट मी देतो ना पैसे. आम्हाला काही एवढं ध्यानही नाही राहिलं हो माय. आणली नाही आम्ही. बाकी तरी नाही का परी समजा. हो थैल्या तर माय लय मोठ्याच्या मोठ्या भरून आणल्या. 3-4 थैल्या आणल्या. आणि एक मेहंदीचा नाही आणला. एवढी हौशीन भेटली तुम्ही. तुमच्या पोरीला एवढं सुखात ठेवून राहिली आणि तिच्या हातावर मेहंदी काढायला मेहंदीचा कोण नाही आणला. सारखी असती तर मेहंदीचा कोण काय, नखपालीची बॉटल काय, स्प्रे काही काही आणलं असतं म्या. मला एवढ्या हौशीच्या नदलेत इनीले तर तुम्ही तर माय एवढी इन भेटली नवसानं काय काय आणलं. आणि थैल्यात आणल्या माय मोठाल्या भरून. काय आणलं दाखवा ना जरासं. हो दाखवतो ना बाई पुष्पा. आण ना दाखव ना सामान. काय नाही दाखवा लागत राहू दे. आता उद्या दिसतेच सगळं काळा काळा ठेवा. आता ते हे सजवणारे येतात ते लावतो ना. आता ते उद्या मंजूचा तिळ करू की नाही तर इथंच लावणार आहेत. अजून उचला होईल. राहू द्या काही नाही काळा लागत. दिसतेच पाय धुवाच्या बाबतीत. अहो वहिनी दाखवू दे ना. काय आणलं काही नाही समजते तर खरी. उद्या हे आहे ते नाही. आज नसलं तर आपच आण लावतील. पैसे तर देतील त्याची. तुम्ही तर लय जाणे रा. हे पाय मंजू आम्ही 3 डिझाईन आणल्या बाई याच्यातल्या पर्स मधल्या. एक तुझ्यासाठी, एक सासूबाईसाठी आणि लागे एक नंदबाईसाठी. म्हटलं हे पा आता याच्यातले ज्याला आवडीन ते घे जा. आता सध्याची मी आहे तो हातात दे. पण म्हटलं पिंकी ताई तुम्ही ननद भावजया कोणती डिझाईन कोणाला आवडते ते जा एकीमेकीची. अरे काय काकू काय काम होते. वहिनीला आणलीस की झालं बाई. मलाही आणली का? छान आहे हो. खरखरच्या चांदीची हाय का चांदीचा पत्राच हाय? माय बाई नाही व गंगूबाई. माय बाई ते चांदी गिंदीची नाही व माय. चांदी पर्स नाही नाही बाई ते चांदीची नाही. ते पालिश हाय म्हणत त्याच्यावर साजऱ्या वाटल्या. त्या आमच्या पुष्पालाच आवडल्या. ते सामान घ्यायला गेलो आम्ही तर त्या पुष्पाला आवडल्या. मग पुष्पा म्हणे घ्या म्हणे साजऱ्या लागतात म्हणे नन वाटते काहीतरी म्हणून घेतल्या. इनबाईले म्हटलं इनबाई बाहेर गेल्या कुठे की हेच पर्स जा. वा वा कोण नाही मग आता हे कसं घेऊनच फिरतो मी. मग माई इनीनं आणली मला हौशीनं. चांदीचीच हाय. पत्रा आहे कायचा स्टीलचं शिंदे पाहू द्या आजी. धरा पा चांदीची नाही का 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 काय नकली वाटली तुम्हाला. पा घासून पा चांदीची होई नाही तर पांडी पांडी हाय ना एवढी साजरी. चांदीचीच हाय ना माय. दुकानात नेऊन आणा तपासून नाही तर तुम्हाला एवढा धंदा आहे. कशी हाय व माय वचवांगी बुडी. आता का मी पायाले म्हणलं माय बाई. पण का 3च आणली एखादी चौथी आणली असती तो काय माहित नव्हतं का तुम्हाला? तुमच्या पोऱ्या ननदसाठी आणली आणि इनीच्या ननदसाठी नाही आणली. तुमच्या इनीची ननदच हाव ना मी. माय मंजूला काही आवडत नाही. मंजू तू आलीस दे ना आत्याले. माय आत्याले हा ना आमच्या धान्यात नव्हतं माय बाई. आणि यासाठी काय आणू माय आम्ही. आत्याले नाही पाहिजे. माली आत्या वापरते. सासूल तर अक्कलच नाही पाना मानते. खरं सांगते हे येईल काय आणणार आहे. आत्या मजा केली ना. मजा केली मजा. मला काय पाहिजे हो माय. धरा काकू साडी किती चांगली आणली हो. आम्ही दोघी मिळून एकच आणली बाई साडी. म्हटलं दोघी जणी 1000 रुपयाची घ्या. त्याच्यापेक्षा 4000ची आहे. ते सेल मध्येच घेऊन ठेवली आम्ही. 2,500 पडली आम्हाला. चांगली आहे ना मस्त.
लयच चांगली. पिंकी ताई पाना किती चांगली आहे. हो वहिनी मस्त आहे. एकच आणली वाटते. मायनं चुली ना दोघी मिळून एकच साडी आणली काय. नाही लाडू काऊन असे काय काळे कुठं असतात. माती गीती टाकली का त्याच्यात. ते लयच भलकशेच काय काय दिसून राहिले. माय गंगूबाई आमच्या अंग काळे तीळ असतात. आम्ही पांढरा तीळ नाही पेरत. आमच्या अंग काळाच तीळ असते जास्तीत जास्त. त्याच्यानं काळ्या तिळाचे आहेत माहिती लाडू पण तसे दिसतात. हो मग आता इनीच्या घरी पुरते तर पांढरे तीळ विकत घ्यायला लागत होती पावभर. काळ्या तिळाचा लाडू कसा दिसते हो माय. पाहिल्या पाहिल्या मय किती खाई नाही वाटत. पांढऱ्या तिळाचा लाडू कसा पाहिल्या पाहिल्या खा वाटते. कसे दिसतात माहिती लाडू. मगापासून तर ते ठेल्यात मी म्हणू माय कायच होय. तुम्ही काय काय लय जपान वरून आल्या का वंगूबाई. तुम्हाला काळे तिळाचा लाडू ओळखू येत नाही का लागे. लय झेंबाळ्या हा तुम्ही. माय दिसतात भल्ल्या हुशार. आणि काळ्या तिळाचा लाडू ओळखू येत नाही. किती हेंबाळेपणा. आण व संध्या आणि एक काळ्याचा लाडू गंगूबाईले खाऊ घालतो. कशी हाय व बुडी वचवांगी. मला नाही पाहिजे. मी तर खातही नाही तो. आम्ही देतही नाही. आम्ही आमच्या इनीसाठी आला. आतेबाई गबाई आत्याबाईच्या बोलायचं नका मानू. त्याच्या मनात काही नसतं. तशाच बोलतात त्या. माहिती तिळकडे आहेत म्हणून तो लाडू काळा दिसते. बाकी काही चवीले लय साजरा लागते. त्या पांढऱ्याच्या लाडवापेक्षा चवदार लाडू लागते काळ्या तिळा. लागू लागला तो मले नाही खायचा. गंगूबाई तुम्ही आता घरचा खाजा पांढऱ्या तिळाचा. आता कार्यक्रम होऊ द्या त्याचा साजरा. बसा हो बसा सरिता बस. हो बसा बसा. गावातल्या बायाला म्हणलं लाई नाही येईन बाई का तुम्ही. त्याच्या नका नांदी लागू. त्याला तशी सवय आहे. बाई पुष्पा तूच दे ना बाई ते भांड्याचा सट तिले. मग येईन बाईले बसू मी यायचं करू. मामीजी आनंदानं करा तर त्यानं करा. काही लोक असतातच तसे त्याच्या नका ना लागू. करा चांगलं. किती सगळं आणलं बाई. काय काम एवढं आणायचं बाई 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 बाई. या काकू पान मंजूच्या बाहेरातून काय आलं. हो ना पाहूनच राहिली माय बाई. माय बाई साजरा आणलं काय माय पोरस आणल्या का माय बाई. व खाली चांदीचं ताट वाटी प्याला आणला. आसाठी विनीसाठी. आणि ते पितळीचे भांडे आणले. ते कोणासाठी हो काकू. बहिणीच्या हातात का समजा कायच्या. ते मंजूच्या हातात देतो. इनबाईली होतात. इनसाठी गंगाळ आहे. चांदीचा ताट वाटी प्याला लागे तिळगुळ साडी आणि पर्स. वटी नाव बाई वटी हाय माय बाई. मेकअपच्या सामानाचा बॉक्स इनबाईसाठी. माय बाई बाई व आता तर बाई माझा बाईले तर माय बाई मेकअपच करा लागते आणि घेऊन हिंडा लागते. इनी ना आणलंच तेवढं तर मग आता काय मी करणार तर काय. तो या ना ग या इकडून या. माझ्या गावातल्या बाया तर ती बसल्या ना समोर मग बसतो ना मी तर तीच. त्या म्हणतीन लागे हे जाऊ नये बसली की त्याच्यात काही घर नाही काय होऊन राहिलं. मा ती सतरंजी टाकली ना माझ्या बसायला म्हणून असते. काकू हे कोणाला द्यायचं. हे कोण बहीण होय का मंजूची. हो मंजूची बहीण आहे. ते भाऊ आला की तिच्या काकाचा पोरगा आले ना. हो तिची बहीण आहे ते. हो ना तिच्या वानावर दिसून राहिली ना. राहू दे ना मार काय पाय धुणं लयच प्रथा लावून दिल्या आपल्या याच्यात. नाही व माईन बाई जे पद्धत आहे ते हाय. सांग माय टिक्कावरच लागलं बाई आता जरा साक. काही घर नाही. पुष्पा साडी दे ना इनबाईच्या हातात. बाई माया साडी दे काकू जवळ. तुम्ही दे ना मोठ्या बाई. काही नाही आता काय तुया दिली काय म्या दिली काय एकच आहे. दे दे तू दे काही नाही. हे घ्या माय बाई इनबाई घाल जा. साडी आहे तुमच्या मोठ्या इनीच्या पसंतीचीच आहे बरं. घाल जा साजरी. फॉल पिको तर करून नाही आणला. आणि काय घाल जा करतात. हे पर्स देव हे पर्स इनबाईची मला हात आहे. दे आजी घेऊ काकू पर्स दे. बाई माया ते तिळगुळाचा डब्बा दे ना. हो माय बाई तिळगुळाचा बाई पाहिजे बाई किती सजून आणला. हे पिंके चांगला फोटो काढून घे जाऊ याचा. पाहिजे मस्त सजून आणला. हे पर्स ते राहू दे. ते आपल्याला पिंकी ताईच्या हातात द्यायला लागते. आणि तिळगुळ काही तसंच खासान काही बाई. आणि जेवायला बी तुम्हाला ताट वाटी चमचा प्याला आणला.
याच्यातच जेव जा. माय बाई, माय सुभाषचा सोयरा तर लयच मोठे लोक हाय हो, गरीबाची हाय म्हणत माय बाय 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 समजूत आणलं माय. एवढी महागाची साडी आणली, लागे पितळीचं एवढं मोठं तांब्याचं गंगाय आणलं, पर्स आणली माहितीले. पर्स चांदी हाय का वा? ताटवाटी पेला चांदीचा का? समजे तीच विचारतात. मी आता विचार बाई, तर मला कोण उत्तर नाही दिलं. बाबा बाई तुम्ही विचारलं. नाही ताई, पर्स अशी आहे साधी, आणि हे ताटवाटी प्याला आहे ना काही चांदीचा नाही हो माय बाई. आम्ही काही मोठेपणा करत नाही खोटा. एवढं मोठा चांदीचा ताटवाटी प्याला का? हो, चांदीचं आहे सगळं, ताटवाटी प्याला लागे पर्स पण पाय ना. अय लताले म्हटलं, लता पाय ना, ती गेली आम्हाला पर्स आणल्या माईनीनं चांदीच्या, आणि बाय ताटवाटी प्या समजा चांदीचा आहे. मंजूच्या आईनं चांदीचा ताटवाटी प्याला तुमचा, आणि चांदीच्या पर्स, तांब्याचं गंगाळ. मंजूले पाहिजे एवढं 5 भांड्याचं सेट आणला पित्तळचा. साडी आणली ती. माया भाऊ जोईल्या ना भल्लाच होबासक्या करायची सवय हाय. आता सांगतच होती ते बाई, बरोबर विचारलं होतं लतानं, चांदीचं हाय का नकली हाय? तर मी तर म्हणतो नकली अशी नेमद. एवढं काय खाऊन आणतीन व चांदीचं? 2 एकरावाला आता हाय तिचा बाप भिक्कार. आणि चांदीचं एवढं मोठं आणते, चांदी एवढी महाग झाली, आणि चांदीचं आणते व. माय बाई व आपल्या गावात सगळे चांगलं अंटोले जंग तिळवाला असेल तर बाई तुमच्याच घरी झाला. माय बाय एवढं आणलं ग. हे पुष्पा, तिळाचा लाडू चाट बाईले. चारा काळा कुट्ट तिळाचा लाडू चारा तुमच्या इनीले, तिलेच नीता कळला. माय तुमच्या इकडे असतात का काळे तीळ? मराठी काळेच तीळ आहेत. हो, पांढरा तीळ नाहीच. असं एकट दुकटाच्या घरी इकत आणतील, नाही तर काळ्या तिळाचं सगळं जण काही करणार. चटणी करतात काळ्या तिळाचीच, लाडूही करतात काळ्या तिळाचाच. माहेरात काळे तिळच आहे तू. माय बरं झालं वा गाव शरीन बाई, बरं झालं तुम्हाला तरी काळे तीळ व्हायचे आहेत. त्या गंगूबाईले तर माया जखनीसले तर वैखीच येत राहिले माय काळे तीळ होत काय होय करून राहिली. मी म्हणलं या गावात कोणी तर शायन अशीनच, सारे गदेचा बाजार अशीन. हा हो माय बाई शायन्या काळे तीळ हाय की नाही बरं साजर? आमच्या अंगही काळेलच पिकतात बाई, म्हणून आम्ही त्याचेच लाडू करून आले. हो आजीबाई, मला माहेरात काळे तीळ ना. बस खाली बस. कोणाची सून आहेस तू? सत्यभामा बुड्डीची सून आहेस ना तू? खाली बस. घाटावरची हेच वाटते. हे गंगूबाई भल्लीच आहे, वचवांग्या बोळ्याची आहे. आता उद्या ना पाहून राहिली मी एवढा सोहळा, तर काय माय नाही पाय दुखत, तुमचं काय दुखून राहिलं? राय तुम्ही उभी पाहू तुम्ही. माय बाई हो शोभाबाई, एवढं माय जोडचं घेतलं सारं, एखादा उखानातच ना इन बाई विचारते नाहीत वाटते. हो विचारतच होती ना. आता विनी उखाना सांगा ना. अरे वहिनी तर सुटल्या, मंजू वहिनी तुम्ही उठल्या उखानातून आहे ना. थांबा आता मी विचारतो. काय पिंकी ताई, ऐका माय बाई उखाना. मी काय उखाना घ्यायला माग पुढे करत, एवढं मोठं इनीनं आणलं मला सास सुडार, मग उखाना काऊन नाही घेऊ मी? ऐका. सासर ते माहेर लसूण पेरला थेट, सासर ते माहेर लसूण पेरला थेट, प्रकाश रावांचं नाव घेते, विनबाई आल्यात करायला साखर भेट. माय बाई व शोभाबाई हायतच हुशार, नावही मस्तच घेतलं. अरे आता का माझे धुवायचं काय अर्जंट आहे का? माझे पाय धुवा लागत. नाही हो माय बाई, आमच्या पोरीच्या ननद बाई भाना मी, तुमचं नातं मोठंच आहे माय. धुई बाई पुष्पा. हो मग काय आहे तर ननद बाई, साडी पाहिजे आवडते की नाही तर? मस्त गोऱ्या पान हा तुम्ही, म्हणून तुम्हाला चांगली लाल रंगाची हिरव्या काठावाली साडी आणली. आणि सुंदर तर हाच माय तुम्ही, मेकअप करायची गरजच नाही. पण तरी बी आम्ही आमच्या इकडून मेकअपचा बॉक्स आणला. बापरे, एवढी काय गरज होती? आईला आणि वहिनीला आणलं बस, मला काय आणलं एवढं? काय वा माय बाई, तुमची काय गरज नाही काय? तुमची बी तेवढाच मान आहे जेवढा तुमच्या आईचा. माय तर अमाय हे पर्स दे ना माया, पर्स ना त्याच्या हातात. हो हे पर्स, आणि पर्स अदला बदल करतो मी. कोणाला कोणती आवडली ते घे जा अदला बदल करून. माय बाई पिंकी लिहि आणलो का सारं? माय बाई व माय मेकअप बॉक्स गेली ओल्लो काय का? माय बाई व पाहू द्या शोभा बाई, चांदीचा ताटवाटी प्याला आदर पाय ना पाय. माय बाई व भारी आहे व. आणि ते पाय ना, ते पितळीचे भांडे पाय ना, किती साड आणले. 5 भांडे आहेत ना एक सारखे. साडी पाय ना बाई किती साजरी आहे.
आणि ते तुमची पर्स पाहू द्या, पर्स मला लयच न्यारच वाटून राहिली, लय साजरी आहे की नाही, असं अलग काहीतरी. हो पाय ना, तिघीसाठी ना आम्हाला पर्स. मले साधा ब्लाऊज पीस नाही आणला वाटते, असा अपमान करतात मला, म्हणून तुम्ही जात नाही कुठे. पाहतो ना आता मला काही देतात की नाही. तो नाही दिलं ना, चाललीच जातो तन तन. हे म्हटलं इन बाई, ते आम्ही फराळाच आणलं, ते काळा आता प्लेट आहे ना, बायाला देऊन दिला जाते. आणि ते वाट्या आणल्या स्टीलच्या, आणि लागे ब्लाऊज पीस आणले. हो का, मग द्या ना. हो आलं ना सगळं, द्या द्या. मी काय म्हणतो बोला आता, हे बाय, ते आपली ज्योती राहिली बिचारी याची, तेवढा का तिला आवाज. इन बाईनं आणलं म्हणते वा ना, मग अजून तिला राहून जाईन ती. मग ते मी गेलती तर वावरातून चक्कर मारून येऊन राहील ती, काय बरं आली का तर. आणि बाय ती कविता आहे ना, कविता आवाज द्यायला लावजो तिला. मग झालाय बरं, आल्या समजा जणी, बसा समजा जणी. इन बाईनं आणलं ना तुमच्यासाठी वानं, फराळ आणलं म्हणतात, तेनंच आणलं त्याच्या घरून करून.